बोकड्याचा हा रिझल्ट बघून बाबा इतके आनंदी झाले, कारण की आज एक्झॅक्टली 1 महिना 4 दिवसापूर्वी आपण आपला ब्रीडर आणला होता आणि मला नव्हतं वाटलं की बाबा एका महिन्यात तो इतकी जबरदस्त झेप घेईन. आणला तेव्हा त्याचं वजन 19 किलो 750 का 800 ग्रॅम असंच काहीतरी होतं. आज त्याचं मी वजन करतोय तर गडी पूर्ण 24 किलो 800 ग्रॅम भरून राहिलाय. असंच वर खाली काहीतरी वजन आहे. म्हणजे एका महिन्यात गडीनी 5 किलो वजन गेन केलंय. आणि विशेष म्हणजे मी त्याला एकच टायमाचा खुराक देतो, तो पण सकाळी, आणि काहीतरी मूड भरच त्याला गोळी पेंड देत असतो. आता मला वाटतंय की बाबा मी जर त्याला 2 टायमाचा खुराक चालू केला तर नक्की गडी 7-8 किलो तर नक्की वाढणार आहे महिन्याभरात. मला कमेंट मध्ये नक्की सांगी बाबा 2 टायमाचा खुराक चालू करू का नको त्याला. आता उद्या मला थोडं बाहेर गावी जायचंय, त्याच्यामुळे म्हणलं चाऱ्याचं नियोजन पहिलं आखून जातो. त्याच्यामुळे आहे ना मस्तपैकी वाडे घेऊन ठेवलेत. आता काय टेन्शन नाही, बाबांनी वाडे जरी टाकले ना शेळ्यांना गौरीला, ओके मध्ये काम सबदून जाईन त्यांचं. आता काल थोडा हाऊत धुतला होता, त्याच्यामुळे हाऊत पण भरून घेतला आणि लगे आज गौरीला पण धुवून घेतलं, कारण की इतकी घाण झाली होती. गौरी नुसती धुळच होती बाबा तिच्या अंगावर. आज थोडा वेळ भेटला होता तर म्हणलं चला गाड्या बाबा आपण शेळ्या सोडू बाहेर, कारण की लई दिवस झाले शेळ्या पण सोडल्या नव्हत्या. आता तशा त्या कंपाऊंड मध्ये मोकळ्याच राहतात बरं का, पण त्यांना बाहेर सोडलं का आणखी त्यांचे पाय मोकळे होते आणि आणखी वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती खात्यात मस्तपैकी. आता बघा 2च तास इतक्या ढेबऱ्या होत्या का त्यांना पहिलं नेऊन कोंडावं लागन. बघा म्हणलं होतं तुम्हाला, आता सगळ्या शेळ्यांना मस्तपैकी कोंडून टाकलं. तेवढ्यात बाबांनी यांना नारळ आणले होते, कारण की बाबाला याचे करायचे होते थोडे तुकडे मस्तपैकी. त्यातलं पाणी बिनी काढलं. बाबा म्हणले मला एखादा ठोकळा करून दे, मग बाबांना ठोकळा करून दिला. आता गौरीला टाकायला मस्तपैकी बाबा नारळ कापू राहिलेत.